आमचे चॅनल बातमी गावाकडचीच्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राइब करा व आमच्या बातम्यांना लाईक करून आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा। इंजिनिअरिंग पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या गगनबावडा तालुक्यातील अमोल अशोक देसाई या तरुणाने शिक्षण घेत सुरू केलेला पोल्ट्री फार्म बेरोजगार तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। घरची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही शिक्षण, शेती याबरोबर वेगळे काहीतरी करण्याच्या विचारातून गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे। किरवे येथील मित्राचा शेड भाडेतत्वावर घेऊन निव्वळ 10,000 रुपयाची गुंतवणूक करून सुरुवातीला 100 पिल्ले, दुसऱ्या टप्प्यात 200 असे करत महिन्याकाठी किमान 10,000 रुपये उत्पन्न मिळेल असा 1,000 कोंबडी पालनाचा व्यवसाय उभारला आहे। शिक्षण घेत अमोल देसाई या इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याचा पोल्ट्री फार्म समाजातील बेरोजगार तरुण व शेतकरी बांधवांसाठी शेतीबरोबर पूरक ठरणार आहे। अमोल देसाई या तरुणाच्या समाजाला नवी दिशा व प्रेरणादायी ठरणाऱ्या पोल्ट्री फार्मचा आमचे चॅनल बातमी गावाकडचीचा विशेष वृत्तांत। नमस्कार, मी अमोल अशोक देसाई आसंडोलीमध्ये राहतो। मी शेती शिक्षण घेत आहे, तरी पण त्या शिक्षणासोबत काहीतरी व्यवसाय म्हणून मी हा कुक्कुटपालन व्यवसाय चालू केलेला आहे। मी किरवेमध्ये हे एक शेड घेतलेलं आहे मोठं, त्यामध्ये आत्ता माझ्याकडे 1200 पिल्ले आहेत अवेलेबल। अगोदर मी बॅचेस करत होतो, 100-200 असे बॅचेस करत होतो, त्याला एक 10,000 रुपये असं महिन्याला खर्च येत होता। पण ह्यावेळी मी असं धाडस करून हा 1,000 पिल्लांचा मी व्यवसाय चालू केलेला आहे। हा जास्त फायदा देणारा आहे। शेती सोडून जर काही करायचं असेल तर हा करावा। जी शिक्षण घेऊन पण ज्यांना जॉब वगैरे नाही आहेत असे त्यांना हा व्यवसाय खूप उपयोगाला आहे। गगनबावड्यासारख्या अधिक पर्जन्यमान व कमी उत्पादन क्षमता असणाऱ्या तालुक्यातील शेतकरी वर्गांसाठी शेती दुग्ध व्यवसायाबरोबर जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय मार्गदर्शक ठरणार आहे। गगनबावडा तालुक्यामध्ये पावसाच्या अतिशय जास्त प्रमाणामुळे कोणत्याही प्रकारची शेती करणं थोडं अवघडच जातं। शेतीला पूरक जोडधंदा असल्याशिवाय घर चालवणं लोकांना मुश्किल होत आहे। त्याच्यामुळं गावरान पोल्ट्री पालन हा एक जोडधंदा आपल्या तालुक्यातील लोकांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये 100 गावरान कोंबड्यांची पिल्लं विक्री योग्य होईपर्यंत पाळण्यासाठी साधारण 10,000 रुपये खर्च येतो आणि याची विक्री झाल्यानंतर कमीत कमी 5,000 ते 10,000 रुपये या 100 कोंबड्यापासून प्रत्येक महिन्याला मिळू शकतात। आणि या व्यवसायासाठी साधारण शेडची इन्व्हेस्टमेंट सोडून 25,000 रुपये इन्व्हेस्टमेंट फक्त लागते, ज्याच्यातून महिन्याला आपल्याला 5,000 ते 8,000 रुपये रेग्युलरली मिळू शकतात। शेतकऱ्यांना शेतीपूरक जोडधंदा दुग्ध व्यवसायासोबत हा अतिशय चांगला उपयुक्त जोडधंदा आहे। याच्यासाठी फार कष्टही लागत नाही आणि वेळही जास्त द्यावा लागत नाही, त्यामुळे शेती करता करता हा जोडधंदा करून आपण जास्तीचे पैसे मिळवू शकतो। कुक्कुटपालन करत आहे। प्रत्येक वेळेला मी 100 पिल्ले पाळले, असे 3 बॅचेसमध्ये मी 100 पिल्ले पाळलेले आहे। तसं गावरान पोल्ट्री फार्म सुरू करताना त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे आणि त्याच्यापासून मिळणारा जो नफा आहे तो प्रत्येक बॅचला किमान 5,000 ते 6,000 रुपये प्रत्येक महिन्याला मिळवून देणारा हा व्यवसाय आहे। आणि हा शेतीपूरक आहे, कारण की शेतीतून मिळणारं उत्पन्न बघता ते आपल्याला दर महिन्याला मिळू शकत नाही, पण गावरान कुक्कुटपालनमधनं जे आपल्याला व्यवसायातून आर्थिक नफा होणार आहे तो दर महिन्याला आपल्याला पैसे उपलब्ध होतात। आणि याचं खतसुद्धा शेतीला आपण शेणखत किंवा कोंबडीचं खत म्हणून वापरू शकतो। गगनबावडा तालुक्यातील आसंडोलीच्या अमोल देसाई या तरुणाने उभारलेल्या पोल्ट्री फार्मचा आदर्श समाजातील बेरोजगार तरुणांनी घेऊन एक नवी व्यावसायिक संधी म्हणून या पोल्ट्री फार्मकडे पाहावे व कमी गुंतवणुकीच्या या व्यवसायाची नक्कीच निवड करावी। आमचा हा प्रेरणादायी वृत्तांत आपल्याला नक्कीच आवडला असेल। आमचा हा वृत्तांत आपल्याला आवडल्यास आपली प्रतिक्रिया अवश्य नोंदवा।